माझ्यासारखं कोण कॉफी लवर आहे? फ्रेंड्स, मला कॉफी ही प्रचंड आवडते. त्यामुळे आज मी डिसाईड केलं की बर्थडे ब्रेकफास्टला जाताना हा व्लॉग पण मी लेट पोस्ट करत आहे. आय एम सो सॉरी. तर कॉफी कलरचा ड्रेस घालायचा म्हणजे शॉर्ट स्कर्ट आणि कॉफी कलरचं झाराचं टी शर्ट, झाराचा स्कर्ट आणि एकदम कॉफीमय आणि त्याच्यावर अशी गोल्डन चेन, हुप इयरिंग्स आणि परफेक्ट मॅचिंग कॉफी कलरची बॅग आणि व्हाईट कलरचं क्रीम म्हणजे शूज. तर चला, आज आपण ब्रेकफास्टला जाणार आहोत ठाणे क्लब येथे साऊथ स्टोरीज. मी साऊथ स्टोरीचं नाव भरपूर ऐकलेलं की इथे ब्रेकफास्ट खूप छान मिळतो. तर ठाणे क्लब रहेजा इथे रहेजाच्या अपोजिट साईडला ठाणे क्लब आहे. तर तुम्ही नक्की जायचं की नाही ते मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडला सांगणार आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. आणि परत तुम्हाला सांगते, हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. तर आज माझा बर्थडे आहे. सॉरी, लेट पोस्ट आहे. पण मी आली आहे ब्रेकफास्ट करायला साऊथ डायरीजमध्ये माझ्या मैत्रिणीबरोबर. फ्रेंड्स, ठाणे क्लब्समध्ये भरपूर असे छोटे छोटे रेस्टॉरंट आहे. मॅग्ना पण आहे. त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ केला आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर नक्की माझे व्हिडिओ चेक करा. आणि त्याच्यामध्ये मॅग्नाचा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. आणि सेकंड फ्लोअरवर साऊथ स्टोरीज आहे. तर चला, खोटी झाडं पार करत करत साऊथची हवा घेत घेत आपण पोचलो आहोत साऊथ स्टोरीजमध्ये. फ्रेंड्स, रेस्टॉरंट खूप छोटं आहे पण ॲम्बियन्स आणि असे मस्त पेंटिंग काढल्या आहेत. ती बघा ना, कशी मस्त कॉफी कलरची म्हणजे साडी घातली आहे. डार्क ब्राऊन कलरच्या त्या बाईने असं त्या पेंटिंगमध्ये तिने पण कॉफी कलरचं घातलं आहे. मीही कॉफी कलरचं घातलं आहे. हा माझा आहे पूर्ण आउटफिट ऑफ द डे. तर चला, ॲम्बियन्स तर छान आहे पण रेस्टॉरंट खूप लहान आहे. फ्रेंड्स, जेवढं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तेवढंच रेस्टॉरंट आहे साऊथ स्टोरी. हे स्पेशली ब्रेकफास्टसाठी आहे. आणि आज माझा बर्थडे आहे तर आम्ही टेबल ऑलरेडी बुक केलेला आणि झोपाळ्यावर आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आज. आणि इकडची कॉफी खूप छान आहे. तर मला तर कॉफी आवडली. डोसाही ठीकठाकच आहे. फ्रेंड्स, सगळं साऊथ स्टोरीजमध्ये जसं साऊथ इंडियन फूड आहे, जसं आपण आउटसाईड नॉर्मल खातो तसंच आहे. काही असं स्पेशल नाही आहे. आणि सगळ्यात एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ती म्हणजे फ्रेंड्स, डोसा म्हणा, आम्ही इडलीही खाल्ली आणि आम्ही चीज डोसाही खाल्ला. सगळं खूप छान होतं. पण सांबर आणि चटणी खूप 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 खराब होती. कारण का तिला टेस्टच नव्हती. फ्रेंड्स, ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. कारण का मी जेव्हा पण साऊथ इंडियन ब्रेकफास्टचा विचार करते तेव्हा सांबार आणि चटणीचा विचार माझ्या मनात आधी येतो. पण ह्या रेस्टॉरंटची चटणी आणि सांबार खूपच खराब आहे. पण जो हा डोसा तुम्ही आता बघताय, चीज डोसा, त्याचं नाव विसरली आहे पण ते चीज डोसा असं काहीतरी आहे. तर तो डोसा खूपच छान आहे. आतमधली स्टफिंग ही छान आहे. सो ओव्हरऑल मी छानच म्हणेन रेस्टॉरंट. पण जर तुम्ही माझ्यासारखे सांबार आणि चटणी खाणारे असाल तर हे रेस्टॉरंट तुमच्यासाठी नाही आहे. इतर साऊथ इंडियन रेस्टॉरंटसारखंच हे रेस्टॉरंट आहे आणि असं काही युनिक नाही आहे. सो 7 मार्क देईन मी 10पैकी. आणि सांबार आणि चटणीसाठी तर हार्डली 0.5 मार्क्स 10पैकी. फ्रेंड्स, ॲम्बियन्स खूप छान आहे. 10 on 10. पण फ्रेंड्स, व्हॅल्यू फॉर मनी अजिबात नाही आहे. व्हॅल्यू फॉर मनी म्हटलात तर 10पैकी फक्त 5 मार्क देईन मी. ॲम्बियन्स चांगला आहे त्यामुळे आपण जायचं असं मला वाटत नाही. तर तुम्ही बाहेर कुठेही साऊथ इंडियन फूड ह्याच्याहून छान खाऊ शकता आणि भरपूर आउटलेट आहेत ठाण्यामध्ये. सो असेच ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी माझे व्लॉग बघत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.